वारसा समाजसेवेचा, गौरव समाजाचा, ठसा समाजहिताचा, लढा समाज हक्काचा, ध्येय प्रगतीचे. आपण पाहतात मायभूषण न्यूज, समाजाचा निर्भीड आवाज. म्हणतात बाईला घरबंधन नाही आणि थोडं शांत आणि हिम्मतच नाही. लग्न लवकर केलं तर म्हणतात एखादं लफडं लपवायचं, म्हणतात एखादं लफडं लपवायचं असेल. लग्न उशिरा झालं की म्हणतात मुलीत काही खोट असेल. लग्न उशिरा झालं की म्हणतात मुलीत काही खोट असेल. मुलगी जास्त शिकली तर असं म्हणतात डोक्यावर मिरे वाटेल. मुलगी जास्त शिकली तर म्हणतात मुलगी डोक्यावर मिरे वाटेल. मुलगी कमी शिकली तर म्हणतात काहीतरी मागासलेली असावी. मुलगी कमी शिकलेली असेल तर मुलगी वाया गेलेली असेल. मित्रमंडळी कमी असेल तर म्हणतात एक खलगुरी असेल. जर मित्रमंडळी कमी असेल तर म्हणतात ती एक एकलकुटी किंवा एक खलगुरी असेल. अशा दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या या समाजामध्ये बाईने जगावं तरी कसं, निरपराध असताना मरावं तरी कसं. एका संध्याकाळी सूर्यास्त होताना एका नातीने आजीला विचारले. एका संध्याकाळी सूर्यास्त होताना एका नातीने आजीला विचारले, स्त्री म्हणजे काय असतं ग आजी? स्त्री म्हणजे काय असतं ग? की सुरकत्या पडलेल्या चेहऱ्याने आणि मोतीबिंदू झालेल्या डोळ्याने सांगितलं. सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्याने आणि मोतीबिंदू झालेल्या डोळ्याने सांगितलं, तुडवली तर नागिन असते, डिचवली तर वाघीण असते. तुडवली तर नागिन असते, डिचवली तर वाघीण असते, कडाडली तर वीज असते, तान्ह्या बाळाची नीज असते आणि तिच्याच गर्भात भविष्याचं बीज असतं. आणि तिच्याच गर्भात भविष्याचं बीज असते. मुलांना आपण नेहमी हेच संस्कार देण्याचा प्रयत्न करावा की सुंदर दिसण्यात मजा नाही, मनाने किंवा त्यांचे जे विचार असतात ते सुंदर असणे खूप गरजेचे असते. त्यातच आपल्या मुलांना चांगले संस्कार. तुम्ही फक्त महत्वाचे विषय काय तिथं आपल्याला कशासाठी बोलवलंय, आपण इथं का आलेलो आहे यासाठीच थोडस ऐकायला आपल्यात ताकद ठेवा. आणि बाकीचे जे चांगलं असेल इथलं ते घरी घेऊन जा आणि बाकीचं जे उर्वरित चुकीचं असलं ते इथं टाकून जा. सर्वांना माझा नमस्कार. बोला ना नमस्कार तर बोला. संपूर्ण बघा यास्मी काय म्हणताय सांगू का? जाऊ दे आता काय सांगत नाही मी. आधी नमन माझ्या सावित्रीला, मग वंदन करते माझ्या जन्मदाते आई वडिलांना. आणि ज्यापर्यंत मला इथं येण्याची संधी दिली, ज्या मला माझ्या स्वतः ज्योतिबांनी मला इथं उपस्थित राहायला परवानगी घरून दिली, तर माझ्या ज्योतिबांना सुद्धा माझा नमस्कार. कारण महिला ही स्वतः स्वतंत्र झालेली आहे तरी सुद्धा तिला अधिकार अजून माझ्या पुरुषांमध्ये आहे. आणि पुरुषांची परवानगी घेतल्याशिवाय महिला घराबाहेर आजही पडत नाही, हे 100% गॅरंटी आहे. आज माझ्या ज्योतिबांनी जर राहिले नसते तर माझी सावित्री घडली नसती. म्हणून आज महिला राहिल्या, पुरुष राहिले नसते तर आपण बी राहिलो नसतो इथं उभं राहून बोलायला. माझं मी आता तुमच्याशी मराठीमध्ये संवाद करणार नाही, फक्त आयराणी मध्ये संवाद करणार आहे. कारण आपली मातृभाषा जर म्हटलं तरी आयराणी, आणि सर्व महिलांना माझी आयराणी भाषा समजेल, रुचेल, पचेल या शब्दात मी तुम्हाला बोलणार आहे. माझे नाव आहे अलकाबाई जीवनमाडी, राहणार खर्ची, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव. माझ्या महिला मंडळाचे नाव आहे आई गोपिका महिला मंडळ खर्ची बुद्रुक. या मंडळाची मी अध्यक्ष आहे. माझ्या महिला मंडळामध्ये आम्ही एकूण 23 महिला आहेत. म्हणून महिला मंडळ जर म्हटलं इथं जर जेवढे उपस्थित महिला आहेत त्या सर्व महिला व महिला मंडळच आहेत असं मला तरी वाटतंय. पण मला एक विचारायचं आहे ताईनो, तुम्ही महिला मंडळ स्थापन केलं
ते महिला मंडळात ना आपण महिलांना संवाद काय केला, गावात परिवर्तन काय घडवलं, आपण त्या महिलांमध्ये बदल काय केला आणि बदल काय करायचा आहे. कारण जी जुनी परंपरा आहे ती आपण विसरत चाललोय. दादा थोडं पाणी द्यावं. ते ऐका बरं बहिणी सर्वजण या. का बरं मला काय सांगा नाही तुमच्यापर्यंत संदेश की पहिले होता साखरपुडा. महत्वाचा विषय आपला काय येत आज महिला मेळावा म्हणून सण महिलांना विषय काय येतात की लग्नाने परंपरा बदलायला पाहिजे, साखरपुडा बदलायला पाहिजे, लग्न बदलायला पाहिजे. हा गरीबातले पोरी भेटतीत नाही, पैसावाला पैसावाला करतील. पैसावाला काय म्हणतात नाही म्हणजे पोर उंच घरमा दिसू, मला पोर शेरगाव मा दिसू आणि सून खेडागावने करसू. मग जर त्या लोकांची अशी अपेक्षा आहे खेडागावनी पोर करसू आणि खेडागावने पोरी शेरगाव मध्ये जाणार नाही, त्या फक्त सुशिक्षित घरमा फक्त सुशिक्षितनाच पोरी जातील. अहो जर सर्व असा विचार आहे तर गरीब पोरीचे लग्न कोण करेल. आणि संपूर्ण मुलासनी पण आज अपेक्षा तीच आहे. नाही मन बरोबरनी ब्यासनी पाहिजे, मन बरोबर शिक्षण नाही पाहिजे, तिनं घर माटी नाही आहे, तिला तर मायच नाहीये, तिला तर भाऊच नाहीये, पोरच माझे हाऊ संस्कार येतात. असू द्या जे ज्यांना विचार येतात, परंतु काहीतरी कुठेतरी बदल करायला पाहिजे. आपल्या बदलमुळेच जर आपला एखादी गरीब महिला जर असेल किंवा गरीब पोर असेल, ती जर सुशिक्षित ना करणार गई, तिनं पण आई वडील नाव रोशन होईल, तिनं बी सासराचं नाव रोशन करतील. म्हणून मला सर्वांना एक विनंती आहे, काही परंपरा बदलत चला. ते चालूच मला एक ताई बोलणी साखरपुडा विषय की बुवा तुमना गाव मागून तुमना गाव आम्ही भुक्या उनूत घर. आता विचार काय या गोष्टीसवर कोणाकडनं साखरपुडा होता तो विषय करणार नाहीत. त्या माणूसना जर साखरपुडा आणि भुक्या उनूत आई कोणी म्हणणार नाहीत, पण तडे काय म्हणतील मायो आणि त्या खर्च मागे तू तडून भुक्या उनूत. संपूर्ण गावनं नाराजगी वसाई. ते गावकरी म्हणा किंवा त्या लग्नवाला म्हणा, प्रत्येक जणीसली अपेक्षा राहत की आपल्या घरी येणारा आदती अतिथी तर त्याचे जेवण पोटभरी व्हायला पाहिजे, त्याचा आपल्या गाव आदर सत्कार व्हायला पाहिजे. कोल्हेच वाटत नाही की आपल्या गाव कोणी बी अपमान विषयी जावायला पाहिजे, असं कोल्हेच वाटत नाहीये. पण आपला माच आज महिला माणूसान महिला मेळावा माणूसान आपला माच थोडीशी जिद्द करा. कारण पुरुष काहीच करणार नाहीयेत. पुरुष जर समजा वाजायला लागणार बाहेर एक सोडी नाही 4-4 पुरुष येतात. जाय का चला लवकर काढा ताट तयारी करा उरकावा. आपल्या महिला काय म्हणते सामाना आम्ही साडी बदलान राहिले, थांबाना आम्ही डोकं घालून राहिले, थांबाना मग पोर येवान बाकी आहे, थांबा मग जेवाय थांबेल येतच. अरे आपण महिलांपासूनच आहे बस, पुरुष काहीच करणार नाहीत. तो महिलासमा पहिले हाऊ परिवर्तन घडायला पाहिजे. महिलासनीच म्हणायला पाहिजे की चला आज तेच ना घरचे काय आपलं बी घर होणार आहे, म्हणून आपण काहीतरी बदल करायला पाहिजे. आई लग्न सुद्धा 4 वाजायला लागतं, साखरपुडा 4 वाजायला लागतं. आई परंपरा फक्त महिलासनी जोपासायला पाहिजे, पुरुष काहीच करणार नाहीये. पुरुष काय करतात गयात म्हणजे हातपाय धुवायला त्यातले बाहेर जर पाणी दिली जातात, हातपाय धुले येतात, तयारी करतात आणि पुढे उभा राहतात. पण आपला महिला काय म्हणतेस नाही थांबा नाही थांबा नाही थांबा. त्यामुळे आपलं पण गाव ना आपला लोकच ना पण आणि ज्या घरना कार्यक्रम रस्त्याला सुद्धा या भरपूर अपमान होतात. एवढं सुद्धा आपण आता महिला मंडळ म्हणसान आपला पण सुरुवात करा. कारण का बरं मी आमना गावात सुरुवात करी होती, आमना गावात मी सुरुवात करी होती आणि आमना गावात तुम्ही प्रत्येक गावना लोक आमना गावात लग्न लावायला येले, आमना गावात काय परिवर्तन घडायला आम्ही आणि तर तुम्हाला माहिती आहे मग सांगायला काही विषय नाही येतो. पण तुमच्या गावामध्ये ते करो असं मला पण इच्छा आहे. आणि एक सांगायला उद्देश म्हणा असं लग्न सुद्धा 4 वाजता लागतं. हा गरीब ना गरज लग्न राहिलं तर ते माणूस पैसावाला नाही येऊ करस नाही, त्याने 400 खंडोली वय घेत ना मी 500 वय तो कर्ज नाही जायचा ना बदा आई सुद्धा परिवर्तन घडावा. तुम्ही काय मोठलास जेव्हा करतास आणि मोठलास सुद्धा मला विनंती आहे, मला जर काही चुकत असेल मोठलाशी सुद्धा आहे तर कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि पैसावाला जर ते करत गरीब नाही ते करायला नको पाहिजे.
आणि एवढं सुद्धा आपण मनाला विचार करा तर आज महिला मॅडम म्हणसान आई सक्षम होणार आहे आणि महिलाच करतील. पुरुष करतात पण पुरुषले महिलाच बी साथ पाहिजे आणि महिला जे करतील तर पुरुष बी साथ पाहिजे तिथले. अरे 4 वाजता जर लग्न लागणार, 4 वाजता जर साखरपुडा जर झाल्या तर जाणारा येणार असले काय परिणाम होस. एक बाई जर समजा ती जर मजुरी करास मनसारखी सांगस मना माणूस लोक ना जर सालदारी करे आणि सालदारी करी सण जर पोर असलं घडावं किंवा लग्न करा म्हणा मन गावात समाजनं ओळख आहे आणि म्हणे जर म्हणा 500 लोक बाईची ओळख नाही मारे 500 लोकांची ओळख नाही सर्व गाव पंगत देणी आहे आणि त्या 500 महिला येतील आणि त्या महिला तयारी करत करत महिलाशी पण विचार करायला पाहिजे. हळदना कार्यक्रम बी तसा संध्याकाळी 7 वाजता जातस तरी घरात लोक घाबरतात तरी बाहेर घाबरतीत बी नाही आणि 4 संध्याकाळी 4 वाजता हळद ना तर 7 वाजायला देतस. अहो पण चुकी नाही 8 वाजता जातस त्या नाईला सुद्धा लोक सांगत टाकतेस आपल्या महिला. मी एक महिला मंडळ आहे. महिला मंडळ म्हणून मी अध्यक्ष म्हणून आमच्या गावना भरपूर लोकांचं मनकडे नजर राहत. तर लोक विचारतच माले कावताई घाबरावना कावताई सांगना मी उडी उडी जात सांगाले बाकी ना बाय मनकडे देखतीस माय उडी उडी काय जात हिलाच काय मान सन्मान भेटत आई काय सांगायला जात नाही. पण ते कुठेतरी चुकीनं दिसत मला सुद्धा म्हणून मी असं मला परिवर्तन घडावं नाही म्हणून आपण स्वतः जिद्द जर करायला आणि आपण जर म्हणा की नाही आपल्या बदल करणार आहे कुठेतरी हाई गुडी थांबण नाही आहे तर हाई होऊ शकेल. महिला मेळावा म्हणजे जेवण करणं ते कार्यक्रम नाही येऊ. अहो आपला मग काय घडावणं आहे आणि काय बदल करणं आहे हाही आठवून लई जातो मी घर आपलं गाव परिवर्तन घडावा. आता लग्नासाठी का नाही पण आपला घर एक माणूस राहिना जर घरमा समजा एकच जर राहिना तो आपण 3 ताली डबा भरली जातात ती सुद्धा चुकी नाही गाव. हा जेवणले आपण बाया बसतीस जेवणले आपण बाया बसतीस त्या बाया जेवण करतीस नाही तिथला डायमा मागे हारणे हार उभी राहस आई पण चुकी नाही. अरे हाही थोडसा बदल करा. आता नवीन अजून एक चाल निघली ती मेहंदी फंक्शन तेच मेहंदी फंक्शन. चला ज्याने त्या गाण्यावर डान्स करा ज्याने त्या गाण्यावर कार्यक्रम करा तरी आई थोडस बदल करायला काम करा आपण आणि आपण महिला करसूत. आई मला गॅरंटी आहे कारण महिला जी ताकद आहे महिला सक्षमीकरण म्हणा म्हणजे आता ती ताई पण बोलण्यात मी एक जर म्हणा मी खर्ची बुद्रुक महिला मंडळी अध्यक्ष पण आहे आणि बचत गट CRP म्हणून मी कार्यरत आहे. मी CRP म्हणून कार्यरत आहे. आमच्या गावात एकूण 350 महिला म्हणा अंडर माहितीस 350 महिला बचत गट माहितीस म्हणा आल्या आणि ते नामा मी सक्षमीकरण म्हणून सांग योजना सुद्धा राबवस आणि आमच्या गावात उद्योग सुद्धा करस. मी स्वतः मशरूम उद्योग सुद्धा करस. तर उद्योजकता म्हणून मी 15 महिला असल्या सुद्धा करेल त्या उद्योजकता म्हणून आणि त्या महिला असल्या सुद्धा मी प्रोत्साहन करेल गावमा. भरपूर परिवर्तन घडावं गरज आहे पण स्वतः सक्षम होणं पडत मानित पिरेशन देत नाही पडत. अहो काय म्हण राहणार अहो काय म्हणे अहो काय सांगेल म्हणून घरना लोक काय म्हणतील हा विचार सोड दे नाही बन नाही महिला असते तर स्वतः सक्षम बना. आपण चुकलो ताई आपल्या बुद्धी ना दोष समजा चांगलं गुन्हा सावित्री ना गुण समजा पण उभे राहा ना का घाबरतीस. बोला करता डेअरिंग लागत हे सर्वजणी म्हणतात बोला करता शिक्षण लागत हे सर्वजण म्हणतात. मला शिक्षण नाहीये पण तेच डेअरिंग आहे. जबरदस्त आहे त्यांच्यासाठी इथे टाळ्या होऊन जाऊ द्या. आम्ही भाषा सांगितलं चांगलं मी स्वतः मग बदल करेल म्हणून मी टेस्ट डेअरिंगवर आधी बोलला की तुम्ही बी बदल करा. एक गाव माझ्यावर मौज झाली तर गरीब ना घर 10 बाई शिवाय बाहेर राहत नाही आणि पैसावालाच घर 50 लोक राहतात काय ऐका बरं तो पैसा आलाय म्हणून अरे गरीब ना काय लाकडं थोडी येत नाही माणूस येईन तो अहो पण गडावा महिला असं उपाय त्या दिवस तुमले कामं राहतस त्या दिवस तुमले आज गंभीर दादाच नाही तुमले जर आमंत्रण करा तुम्ही एवढा महिला रिकाम पण करीस उन्हात आड तुमले आज काम नव्हतात का
होतात पण आणि काहीतरी आपले नवीन कारण भेटणार ऐकाले, नवीन संस्कृती भेटणारे बोलाले, म्हणूनच तुम्ही आले उन्हा तिथला. म्हणून त्या गरीबना जर घर तुम्ही मौत माग्यात ना त्याला सुद्धा आनंद होईल. आमना गाव मी व्यासपीठावर बोलत नाही. आमना गावना लोकांनी विचारले एक मौत ना ठिकाणी मी हाजरी नाही म्हणे आली असं मी आटणार नाही. ज्या दिवस मी कुठे गाव जायला असू त्या दिवसच मी म्हणसू की मी आज नाही असं. आमना गाव विचारल्या, मला विचारू नका परायला विचारल्या. एक आहे आपण गरीब ना घरमा असो या श्रीमंतान घरमा असो सर्वासलेच तो अधिकार द्यावायला पाहिजे. सर्वासलेच काम रास का काम राहत नाही, सर्वासले काम रास. पैसावालाच ना घरी काम पण करा ना गरीब ना घर करा नाही. हा आपला संस्कार नाही येतच. आपला संस्कार काय सर्वासले आपण सख्य आणि पण पक्के बहिणी म्हणून राहणार आहे. हे म्हणून ताई ते सांगणे तुम्ही बाकीना चाली मोडा. आता महिला जेवण करतीस मा पंगत मा तरी सुद्धा जर तुम्ही गावेगावना महिला विचार नका करा या गोष्टीच नाही. लोक आपले काय म्हणतील जसं मी महिला मंडळ स्थापन करत जसं अधिकार पदली अध्यक्ष पदली दा म्हणे आमने सुद्धा गावामधला विरोध होता. पहिले विरोध होता लोक बोलत बी. पण आपण वाईट जर करत तर वाईट म्हणतील, चांगलं करत तर त्याला भिहान नाही. वाईट करत वाईट म्हणतील लोक. आणि आज आम्हाला सावित्री आईले जर वाईट म्हणत उन्हात तर आज आपण तिला पुजी राहू. म्हणून तर आपल्या मरानंतर तर आपले पारा करतील लोक ना. मग आजच काय विचार करा ना तो विचार आजच काय करला आपण काय म्हणतील. हा शब्द चुकी ना आपले काय म्हणतील, आपले नाव ठेवतील का. आपण हा विचार करत करत व्यासपीठ गाठत नाही. म्हणून हा विचार सोडी द्यावा नाही. गावमा जायचं प्रत्येक गावेगाव जायची एक आज संकल्प तयार करा की आम्ही गावमा जासूत. गावमा आमच्या महिला मंडळांना मिटिंग आली सूत 10 लोकांसोबत जर आपण जमाड्यात 10 बाया जर जमाड्यात 10 बाईपैकी जर 4 बाया चांगलं वार्ता जर गावमा लिग्यात ना 6 बाया जर लिग्यात नाही ना तर 4 बाया लिग्यात तर त्या 40 बाया लिजातील. आई आपण स्वतः जिद्द करा. 6 बाईचा विचार करू नका ना, 4 बाईचा विचार करा तुम्ही. कारण जर कोणता कडे आपण बोट जर दावा तर 4 बोट आपल्याकडे राहत एकच बोट त्यांकडे राहत. म्हणून ते एक बोटने विचार करा नाही ना 4 बोट आपल्याकडे जसा विचार करा ना. आपली सावित्रीने त्या टाइमला फक्त आपला ज्योतिबाचा सहारा लिहिला तसा आपला ज्योतिबा जर आपला तसाच येतात. म्हणून तुम्ही जमायला आज उन्या ज्योतिबा जर घरून तुम्ही परवानगी देतात नाही ना तुम्ही आज येतात नाही आधी. नाही ना देखा तुम्ही मला बोलायला चान्स दिला आहात म्हणून बोला ना बरं. मी कटाया कर्जाला का माहिती काय लायदीन का ते खर्चीन बाई येतील काय लायदीन तर इथलं आमले गाव जावा टाइम रंगता 4-3 ना टाइम होता ते 4 नावाची काय आई तुम्हीच बेडना बंधन पाडा नाही तर आमले काय शिकाडा नाही असं म्हणजे ना का. या मुद्दाना विषय येतात महिला सक्षमीकरण जर करणं आहे महिला मेळावा जर येतात याच उद्देशतून. आता तुम्ही ओटीला कार्यक्रम म्हणतात ओटीना कार्यक्रम राहणार तर लया साड्याला या हा 2 ना टाइम देतात 4 वाजतात. या आपण परंपरा कुठेतरी बदल करा खरं. थोडासा जर बदल होत असेल तर मी म्हणत नाही एकटे बंद करा. आपण होणार नाही आपला काही बी. कारण जी रूढी चालू आहे पहिले पाटलावर भरेत आता बंगवेर भरतात. आता सकाळी उठून काय करतात ते काही माहित नाही मला. पण आज जी येतेच आपण सांगितलं तर नाही विषय नाही बोलाव मी. विषय मी बोलणार नाही का बरं. ते त्याच ठिकाणी चला विषय त्या म्हणणार की बा हळदेना ठिकाणी पाया पडायला विषय. पण आमना खेडागाव ही परंपरा आहे की बा आम्ही पण ते करत पण मला लोकांनी काय सांग म्हणजे आमना महिला असे काय सांग मला तर ह्याच ठिकाणी कोण्या भाऊबंदकी कोण्या देराण्या जेठाने येतीस ते आजच ओळखोस. आई बाई कोणा जर जायला होती आई बाई कोणा देरजातच मग मुडेल त्याच दिवस तिने ओळखवस. अशी मी किती बेजार चांगला व्यासपीठ तुम्हाला जाऊन काही बोललाय नो मना गाव जर मनात बदलच होणार नाही तर मला बोललं उपयोग नाहीये. तशी ओढा पायपडा ठिकाणी बस. जर ती बाईनं चांगलं वागणं असेल भाऊबंदकीस म्हणा देराणा जेठानीस म्हणा किंवा गावनं समाज म्हणा तर तिना अगर हजारो लोक उभा राहतील. म्हणून ते ओढा के पाय पडानी. पण एकच महिलाचे सांगणं आहे तुम्ही टाक फड्डी करा पण कोणलं पाय लागू नको द्या.
वेळ जास्त कमी आहे आपले, वेळनं बंधन आहे आपले. टाकफड्डी करायला कारण एकच आहे म्हणावं. काय सांगा तुमले तर समजी घ्या असेल टाकफड्डी म्हणजे काय. का बरं आपल्या शेजारी महिला आपण पाय पडायला लागण्यातील मागे लात लावास. आणि एक विषय आपला आला सावता महाराजांनी सॉरी आपले तुकाराम महाराजांनी सांगेले कोणाचा पाय लागून कोणाला पाय लावून नये, कोणाचा पाय पडू नये. आणि कोणी जर आपल्याला पाय लावला त्याचा पाय ओढल्याशिवाय राहू नये. म्हणून मन मायाने एकच सांगणं आहे, तुम्ही थोडस 2-4 महिलाच्या सुटी घ्या. त्या ठिकाणी माय व मी तीन काय वाकडा करेल होतं, तीन मग पाय पडाली म्हणाला विसरीशन चाल द्या. आदर सत्कार करणं, तिथले आपल्याला मान सन्मान देणं, तिचे सहकार्य करणं. चला माय गर्दी हवी घ्या अशी आणि आपण बी समजत बुतील्या. मी तर एक महिला जर पाय सोडा ती 50 महिलाचे सांगस माझ्या तिनं मला जग येतं नाही होत. तीन मन पाय सोड दिदा, मन पाय सोड दिदा, मन पाय पडणे नाही. अरे चुकीसन जाय अशी आई काहीतरी गलत जाय असेल तिनाकडनं. तिनं आज पण सकाळी तीन गरज होतं ती पडणारच आहे. हा विषय मनमा ठेवा, तिना विषय विरोध करू नका आणि तिना विषय दोष आपला मनमा उत्पन्न करू नका. हा एक दोष माणूस शत्रू आहे. जेवढं माणूस येणार सामने बोलत नाही तेवढं मानितून बोलणारले दोष वसाव. त्यापेक्षा आहे ना जे ते मनुष्य चाला आणि जे चुकणं असेल ते ती बाईना पदरमात टाका जाऊ द्या. माय तीन आज मी पडणे का जाऊ द्या, नाही पडणार तर नाही पडणे. पण असं तिना विषय दोष करू नका आणि 4 दिवस मग फैलावू नका. बोलायला भरपूर आहे पण आयोजकाशी मला बोलायला संधी दिली आणि तुम्ही मला बोलणं ऐकली जा. अजून बोलू का. जाऊ द्या वेळ बंधन आहे. आम्ही पण खेळागावतो येलेत, आम्ही 2-2 गाड्या आणले. तिथं ड्रायव्हर आम्ही 3 टाइम दिला होता. 3 वाजाशिवाय सरणारे भाऊ त्या ड्रायव्हर आम्ही पराई गावना मागायला येतात. आमना गावना जे काही मोठा मंडळना सदस्य येतात तेच न. पण काय मी तर बोललो ना सोडला विषय तो ज्यांना विषय येत ना त्या. हा चला सर्वांनी माझं बोलणं ऐकून घेतलं. सर्वांनी माझा विषय ऐकून घेतला. मी मराठीमध्ये पण बोलली, अराणीमध्ये पण बोलली. तुम्हाला काही वाईलांना चांगलं वाटलं असेल तर ते घरी घेऊन जा. वाईट जर वाटलं असेल तर इथंच टाकून द्या मंडपामध्ये, लातूरच्या बाहेर घेऊन जाऊ नका. आणि सर्वांना मी माफी मागून बोलते आणि माझे 2 शब्द मी इथंच थांबते. जय ज्योती, जय क्रांती.